हे बघा आता आपण गणपती बघायसाठी इकडं पनवेलला आलोय आणि त्यांनी आपलं व्हिडिओ बघितल्यात ते आपले सबस्क्राईब आहेत. तेव्हा ताई आपले सबस्क्राईब आहेत. तर ते आता आम्हाला बोलले की का आम्ही यूट्यूब चॅनलला धनगरी जीवन बघतोय तर आपलाच हे म्हणून सांगितलं त्यांना की त्यांच्या इथं गणपती त्यांनी बसवलं. इकडं पनवेलला आलोय. सकाळी पाठ आलोय 5 वाजता 11 वाजता इथं पोचलो. आवडतो का तुम्हाला चॅनल? हे बघा मित्रांनो कसं घाटामध्ये दुःख आहेत. तेव्हा पाण्याचा धबधबे कसं काय वादरी अगदी निसर्गरम्य असा ठिकाणी. तेव्हा एकदम दुःख आहे डोंगरामध्ये. इथून आपल्या खालून मुंबई पुणे एक्सप्रेस चाललाय. खालून आपण वरनं चाललोय पुलाच्या. आता आम्ही जाऊ पनवेलला गणपती बघायला निघालोय. ह्यो कस्तुरीकर रस्ता गेला. इकडे वर गवळी धनगर आहेत आणि त्यांच्यासाठी ह्यो रस्ता केलेला आहे. इकडे एकदम जंगलामध्ये येते गवळी धनगर. तेव्हा कस्तुरी गारमाळा इकडं धनगर वस्ती आहे. त्यांच्याकडं म्हशी आणि गाय असतात. त्या जंगलामध्ये बघा धनगर समाजाचं वास्तव्य आहे. तर बघा घाटामधनं असं धबधबं पाण्याचं वाहत्यात. लय पाऊस आहे सध्या. जरा उघडलाय आता. पहिला कसं पाणी होतं डोंगरातून. मित्रांनो ही कोकणातली नदी पाताळगंगा ही सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगमध्ये उगम पावते आणि ही नदी अरबी समुद्राला जाऊन मिळते. ही काय फुलाचे कुटुंब पाण्याने भरून चालली.
हवा कोकणामधलं भात पडल्यात भात काय काय पावसाने. वारा इतका हवा जोरान ना हे पाणी याला काय पर्याय नाही ना. काय नाही आता यानं काय करणार आपण. हे कोकणामधला परा म्हणतात तिकडे, आपल्या तिकडं सांड म्हणतात आणि इकडं कोकणामध्ये परा म्हणतात. पर्याने पाणी चालले वास खाल्ल्या शेतामध्ये. जास्त पाऊस झाल्यामुळे हो कोकणामध्ये भाताची अशा अवस्था झाली. हो म्हणजे आम्हाला एक पण नाही तेव्हा असं पाणी पर्यात नाही. हो चालले पाणी त्याचं परत भरून गेलं वाटतं पाणी. खाल्ला बरा आहे पर वरचा भात पडलाय. खाल्ला भात बरा आहे पण वरचा इकडला आखाच पडला ह्या साईडचा. तो भात सगळा पडला. लय नुकसान झाली शेतकऱ्याची रावी. कोकणामध्ये आलो इकडं पनवेलला. इकडं आम्ही उन्हाळ्यामध्ये असतो ना, इकडं गणपतीला आलो इकडं. तेव्हा ते दाखवतात आपल्याला भात. लय पाऊस झाल्यामुळं भात पडलं त्यांचं. शिरडून गावे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड. कारंदा म्हणतात त्याला. वरूनच कारंदा आलं. हा येता नाही काय कुठलं नेलं घरी. उपासाला चालतो ना. हा हा उपासाला चालते. हे काय खाली लावलेलं पण आता असं म्हणत होतं. आणि या देठी या बिड्या घालायला आपला वालाचा बिड्या बनवता ना याच्या, या सोलून टाकायच्या डेका नाही. आमचे काही होच खाना पावसाळी जास्त आणि गणपतीला बिड्या जास्त. हा बिड्या जास्त. या बघा मित्रांनो, ह्या वावरामध्ये आम्ही बसलो होतो आणि इथूनच वाडा आमचा गावात आला. तर ह्या वावरामध्ये पाणी बघा आता किती. त्या वावरात जवळजवळ त्यांनी 1.5 महिना मेंढरं बसवली होती. ह्या आंब्याची झाडं हो का. इथनंच आपला वाडा गावाकडे गेलता. आपला चक्री तोक्ती चक्रीवादळ का इथं झालं होतं आपल्या ह्या वावरामध्ये. ह्या आंबन बिंबन ही झाडण बिडण आंब्याची पडली होती ना. आंबन म्हणून पडलं होतं त्या टायमाला.
Oh,